नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे आज मी तुम्हाला मस्त काबुली चना मसाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडली की यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, त्यानंतर मसाला विलायची आणि तमालपत्र टाकून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी एक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तर कांदा आपल्याला व्यवस्थित या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे। त्यानंतर इथे मी लसूण अद्रक खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ते सुद्धा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असा चना मसाला बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। त्यानंतर इथे बघा मोठ्या आकारातले 2 पिकलेले टोमॅटो छान चॉपरमध्ये बारीक कट करून यामध्ये टाकून घेतले, ते सुद्धा व्यवस्थित परतून घेतले। आणि इथे मी नंतर थोडासा कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे। तर कढीपत्ता टाकून आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि याला छान मसाले टाकून याला मस्त टेस्ट येण्यासाठी इथे बघा मी लाल तिखट मसाला, त्यानंतर छोले मसाला, नंतर धना जिरा पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित सर्व मसाले या टोमॅटो कांद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जी भाजी बनवणार आहोत ती एकदम छान चविष्ट चवदार अशी लागेल। तर संपूर्ण मसाले जितके छान तुम्ही परतताल तितकी भाजीला टेस्ट चांगली येते। तर इथे बघा थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये आपले मसाले आणि टोमॅटो कांदा छान शिजून निघेल। तर याला परत एकदा मी परतवून घेणार आहे आणि नंतर याला आपण झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे। तोपर्यंत याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे। तर तुमच्याकडे सुद्धा असा चना मसाला आवडतो का, किंवा नुसत्या छोलेची उसळ आवडते का? तर इथे बघा झाकण ठेवून वाफ काढून घेतल्यानंतर इथे मी झाकण उघडून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त याला छान तर्री आलेली आहे, तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलं आहे। तर नंतर मी बघा इथे छोले रात्रीच भिजू घातले होते आणि नंतर आता भाजी करायची म्हटल्यावर मी थोडंसं मीठ आणि तेल टाकून याला छान 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेला आहे। तर एकदम छान मऊसूत असा हा आपला चना शिजलेला आहे। तर अशा पद्धतीने हे चणे पूर्ण या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं याला सुद्धा छान याच्यामध्ये चांगलं मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त ह्या छोल्यांना सुद्धा या मसाल्याचा स्वाद लागेल आणि भाजी खायला एकदम चवदार चविष्ट अशी लागेल। तर अशा पद्धतीने ही जी भाजी मी बनवलेली आहे ग्रेव्हीवाली भाजी, तर ती माझ्या लहान मुलाला खूप जास्त आवडते, म्हणून मी इथे बनवलेली आहे। तर झाकण ठेवून पुन्हा एकदा याला वाफ काढून घेणार आहे। तर 2 मिनिटाची वाफ काढल्यानंतर इथे बघा छान याला असं चटचटचट भाजी शिजायला लागलेली आहे। तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण चणे शिजवले होते त्यातलेच एक 15-20 चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून याची छान पेस्ट केली आणि तीच पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहे। कुठलंही वेगळं वाटण आपल्याला या भाजीला टाकण्याची गरज नाही आहे, तेच चणे उकडलेले आपण मिक्सरमध्ये काढायचेत आणि यामध्ये टाकायचेत, जेणेकरून आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो, ग्रेव्हीसुद्धा छान अशी एकसंध होते। अगदी हॉटेलसारखा चना मसाला तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या मुलांना घरच्यांना खाऊ घालू शकतात। कोणी पाहुणेरावळे येणार असले किंवा काही सणवार असला तर तुम्हाला अशी छान चना मसाला बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवा। आणि मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे। तर इथे मस्त आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा छान एक उकळी काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण आता हे मिक्स करून घेणार आहे आणि ही भाजी आपली इथे रेडी झालेली आहे, कारण की थंड झाल्यानंतर ही भाजी छान अशी अळून येणार आहे। त्यामुळे एवढी आता कन्सिस्टन्सी योग्य आहे। आता मी इथे आता गॅस बंद करून टाकणार आहे। तर अशा पद्धतीने आता आपली भाजी रेडी झाली आहे। तर ताट वाढायला घेऊया। इथे बघा मी मीठ वाढून घेतलेलं आहे, त्यानंतर इथे टोमॅटो, कांदा, लिंबू यांचं सलाड वाढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपली मस्त ग्रेव्हीवाली भाजी बघा किती छान आळून आलेली आहे। मस्त आपला हा चना मसाला इथे तयार झालेला आहे। तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि इथे भात वाढून घेतलेला आहे आणि इथे मस्त लसण आणि मिरचीचं फोडणीचं वरणसुद्धा मी इथे वाढून घेतलेलं आहे आणि छोलेसोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम असे फुलके केलेले आहेत, तर फुलकेसुद्धा इथे मी वाढून घेणार आहे। तर आपलं मस्त हे छान पौष्टिक असं थाळीचं ताट तयार झालेलं आहे। तुम्हाला जर याच्यातला कुठलाही पदार्थ आवडला असेल किंवा हा चना मसाला केलेली पद्धत आवडली असेल तर नक्कीच तुम्ही जेवायला या आणि अशा पद्धतीने घरी करून खा। तर खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करत राहा। आणि माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा असं मस्त ताट समोर असताना कोणाला भूक आवरेल का, तर नक्की खाऊन बघा आणि करून बघा। थँक्यू, धन्यवाद।